दर्शन थांबवलेलं आहे. दर्शन घेऊन सर दर्शन घेऊन दिल्लीजी तुम्ही अलीकडे सर गाडी का तुम्ही सर एक 2 मिनटं कळलं सर. हो हो इकडे सर दर्शन होऊ दे सर. रवी दर्शन झाले की साहेबांना उभा करतो. 2 मिनिटं थांबा. रवी झालं जुडीनं बडा पायावर जमत हात करा इकडचा रवी मला काय वा बोलेकर थोडंसं काढ. पिटे साहेब जरा तुम्ही माझं सर का खाली गेलं थोडं. चला सरकार मध्ये येऊन रे मॅडम सर एक मिनट सर मित्रा जरा थांब ना जा जा सगळं एक मिनिट यावेळेला पहिल्यांदाच
आजच्या निवडणूक आयोगाचे आणि भाजपचे वारंवार खटके उडायला लागलेले आहेत. वाराणसीमध्ये वारंवार ते चित्र दिसायला लागले. निवडणूक आयोगाकडनं एकतर्फी काम झालंय असा आरोप जो होतोय, काय त्यात तथ्य? मुळामध्ये देशातल्या जवळजवळ सर्व निवडणुका शांततेत पार पडल्या, पण वाराणसीमध्ये मात्र तिथे सत्ता समाजवादी पार्टीची असल्यामुळं आणि केंद्रात सत्ता काँग्रेसची असल्यामुळं नरेंद्र मोदी तिथे विजयी होणार आहेत आणि हे सहन न झाल्यामुळं तिथल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून निश्चितपणाने काही अडथळे निर्माण करण्यात आलेले आहेत आणि भेदभावाची वागणूकसुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी, तिथला DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि रिटर्निंग ऑफिसरनी ज्या मैदानात नरेंद्र मोदीला सभेला परवानगी दिली नाही त्याच मैदानामध्ये राहुल गांधीला मात्र परवानगी दिली, असा भेदभाव केलेला आहे. केजरीवालला आरती करायला परवानगी दिली, परंतु मोदीला आरती करायला परवानगी दिलेली नाही. सरकारी अधिकारी जरी आमच्यासोबत नसले तरी तिथली जनता मात्र आमच्यासोबत आहेत. निपक्ष आणि निर्भय निवडणुका व्हायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे, पण त्या कर्तव्यामध्ये यावेळेस कसूर झाल्याचं मात्र दिसत आहे. सर, याच्यामध्ये एकंदर सगळं पाहता राहुल गांधी निवडणूक त्या मतदान केंद्रावर भेटी द्यायला गेले होते, हे जे प्रकार तुमच्या ऑब्जेक्शनेबल आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही कोर्टात जाणार? नाही, ऑलरेडी ऑब्जेक्शनेबल आमची जी गोष्ट होती त्याबद्दल आमच्या उमेदवारांनी तिथं निवडणूक आयोगाकडे तक्रारी केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यासंबंधी अजून निर्णय केला नाही, पण ते निर्णय काय करतील ह्याच्यानंतर आम्ही कोर्टात जायचं का नाही. आम्ही सांगितलं ना, मुळात आता आम्ही सरकारमध्ये येणार आहेत, त्यामुळे आम्ही संयमाने वागू. किती जागा आपल्याला अपेक्षित आहे? आम्हाला साधारण BJP आणि NDA मध्ये आम्हाला साधारणतः BJPला 250पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या किमान 50 जागा निवडून येतील. असं आम्ही 300 जागापर्यंत जाऊ. कुठलं कर्ज काढले म्हणा, मला माहिती नाही. ह्याच्यामध्ये आता एक मिनिट. नाही, त्यांचा प्रश्न मला माहिती नाही मी कर्ज काढल्याची. सर, ही जी आपण मित्र पक्षांच्या बद्दल बोललाय, जर जागाच्या संख्या कमी पडल्या तर आपल्या पक्षाच्या इतर नेत्यांनी सांगितले कोणाची आमचं भेदभाव असणार नाही, कोणाची ऍडजस्ट करणार आहे, तर काय याच्यामध्ये शरद? मुळामध्ये नरेंद्र मोदीला आणि NDAला बहुमत मिळणार आहे, त्यामुळे कुणाचीही मदत घेण्याची वेळ आमच्यावर येणारच नाही. कारण देशातल्या जनतेला एक सशक्त आणि एक मजबूत सरकार हवं आहे. कारण राजीव गांधीच्या मृत्यूनंतर या देशाने कुठलंही सरकार बहुमताचं नव्हतं, त्यामुळे लोकांच्या मनात परिवर्तन आलेलं आहे. देशात बदलाची भावना आहे आणि असं करताना क्लिअर मॅन्डेट, भाजपला स्पष्ट बहुमत, NDAला स्पष्ट बहुमत लोक देतील असा आमचा विश्वास आहे. त्यामुळं कुणाशी तडजोड करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. अटलजींच्या काळात जे आपले सहकारी होते त्यात ममता बॅनर्जी सारख्यांनी पूर्णपणे इतकी टोकाची विरोधी भूमिका घेतली. हे नेमकं अटलजींच्या आणि मोदींच्या भूमिकेतला फरक आहे असं वाटतं? असा अटलजीच्या आणि मोदीच्या भूमिकेत काही फरक नाही. कारण अटलजींनी जसं चांगलं सरकार चालवलं तसं गुड गव्हर्नन्स, चांगलं सरकार चालवं असाच वादा मोदींनी केलेला आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात अनेक घडामोडी घडतात. कारण पश्चिम बंगालमध्ये आम्ही तेव्हा 0 होतो, आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आमच्या 6-7 जागा निवडून येतील आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप अल्टरनेटिव्ह म्हणून उभा राहतोय, हे ममताना सहन होत नाही. हा झालेला फरक आहे. मुळामध्ये भाजपच्या आणि संघाचे संबंध अनेक म्हणजे जन्मापासूनच आहेत आणि भाजपने ते संबंध कधी लपवून ठेवलेले नाही आहेत आणि त्यामुळं वडिलकीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाजपचे सगळे अधिकारी संघाला भेटले होते. पण संघाचा रिमोट कंट्रोल भाजपवर असणार नाही. भाजप स्वतःचे निर्णय घेईल. दलितांच्या वरील अत्याचाराच्या संबंधी महाराष्ट्रात दलितावर आणि महिलावरील अत्याचारांची संख्या वाढलेली. गेल्या 1 वर्षात 1643 केसेस दलित आणि आदिवासी अत्याचाराच्या झालेल्या आहेत. पण गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात 4 ठिकाणी दलित आणि आदिवासी हत्या झालेल्या आहेत. एक म्हणजे कन्नड इथे औरंगाबाद जिल्ह्यात दलिताची हत्या झालेली आहे.
जालना जिल्ह्यात दलिताची हत्या झालेली, नगरच्या खर्डा येथे दलिताची हत्या झालेली आणि बीड जिल्ह्यात आष्टी येथे आदिवासी भिल्लाची हत्या झालेली. आणि ह्या सगळ्या हत्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडूनच झालेल्या आहेत. आणि म्हणून माझं महाराष्ट्राच्या पोलिसावर, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर विश्वास उरलेला नाही. म्हणून ह्या 4ही केसेसचा तपास CBIकडे द्यावा. जसं खैरलांजीचा तपास CBIकडे दिला होता, तसं 4ही या केसेसचा तपास, ह्या केसेस महत्त्वाच्या आहेत. पण गेल्या महिन्याभरात आणखी अनेक केसेस घडलेल्या आहेत. पण ह्या 4हीचा तपास CBIकडे द्यावा अशी माझी मागणी आहे. एका बाजूला सुवर्ण दलित वाद नाहीये का वरच्या नाही, पण आम्ही काही दलित आणि दलित तर असा वाद रंगवत नाही. परंतु यांच्या सरकारच्या काळात दलितावर अत्याचार होत आहेत हे आम्ही म्हणतोय. सर, एकंदर आपण आता जे ह्याला बाहेर पडलेलं आहे पर्यटन, सगळ्या देवदेव दर्शन, काय भूमिका काय नेमकी? नाही, पण निवडणुका का आगामी सरकार याच्याबद्दल काय नाही, मुळामध्ये माझं घराणं वारकरी आहे. मी 7 वर्षे स्वतःच रेग्युलर वाऱ्या केलेल्या आहेत. त्यामुळं पांडुरंगाचं दर्शन घ्यावा वेळ मिळाला, कारण निवडणूक आणि निवडणूक निकाल ह्याच्यात खूप अंतर होतं. तर पांडुरंगाने मी एवढंच साकडं घातलेलं आहे की गेली 3 वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. आत्ता पर्यावरण आणि तज्ज्ञ, हवामान खातं आणि अनेक लोक या विषयातले असं सांगतायत की यावर्षी पाऊसच पडणार नाही, आणि पडला तर तो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पडेल. म्हणून मी विठ्ठला साकडं घालतोय की वेळेवर पाऊस पडू दे आणि महाराष्ट्रावर 3 वर्ष दुष्काळ आहे अशी छाया महाराष्ट्रावर येऊ देऊ नको, एवढंच मी मागितलं. पांडुरंगाच्या आषाढी एकादशी याचा विचार करूया आपला. नाही, मी सांगितलं की नाही, मला कळतं ते तुम्हाला काय म्हणायचं ते. तर मी पांडुरंगाला याविषयी काय पांडुरंगाला मी साकडं घातलेलं नाही. पांडुरंगाने दिलं तरी नाही, पांडुरंगाने दिलं तर काही घेऊ. केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की राजनाथ सिंग साहेब म्हणतात की तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री कधी जाणार? नाही, म्हटलं मला वाटतं की केंद्रात कुणाला मंत्री करावं नाही करावं ह्या संपूर्ण प्रधानमंत्र्याचा अधिकार आहे. त्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. तुमचं आवड जास्त आहे ना? नाही, माझी आवड केंद्रात आहे आणि राज्यात आहे. सर, एकंदर या सगळ्या घडामोडी पक्ष सांगेल ते करू. पक्ष ऐका ना जरा, पक्ष सांगेल ते करू. सर, एकीकडे भाजप सगळीकडे वाढतो, भाजपची सगळीकडे संख्या वाढत चालली. अशा प्रसंगी सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची पिछाड होती असं आपल्याला वाटत नाही का 2 दिवसामध्ये? मला वाटत नाही, कारण सोलापूरची जागा निवडून येणार आहे आणि माडासुद्धा निवडून येणार आहे. त्यामुळे सोलापूरने 2 मंत्री दिले ते केंद्राला, एक शरद पवार आणि एक सुशीलकुमार शिंदे. दोघांनीही विकासाचं काम केलेलं नाही, त्याबद्दल जनता नाराज आहे. ह्या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येतील. त्यामुळं सोलापूरमध्ये महायुती मागे जाणार नसून पुढे जाणार आहे. शरद पवारांनी हार मान्य केली लोकसभेत? नाही, त्यांनी तर निवडणुकीच्या आधीच मान्य केली आणि पळून गेले, कारण ते माड्यात उभे राहिले नाहीत. हिंमत होती तर त्यांनी माड्यात उभं राहायला पाहिजे होतं. ते राज्यसभेत गेले कारण त्यांना निवडून यायची खात्री नव्हती. सर, एकंदर पवार या लोकसभा निवडणुकीची प्रचार खालवली होती असं आपल्याला वाटतं का? आपल्या बाबतीत असतील किंवा पवारांच्या? नाही, मी माझ्या आणि पवारांच्या बाबतीत खालावली नाही. ती चर्चा आता असे काही पातळी खालावलेली ते आम्ही दोघंही बोललो नाही. सर, या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजनांची कितपत कमतरता जाणवते? प्रमोद महाजन यांची कमतरता पूर्ण जाणवते. ही पहिली निवडणूक आहे की आम्ही महाजन आणि ठाकरे नव्हते. त्यामुळे ठाकरे आणि महाजन नव्हते, ह्यांची उणीव खूप जाणवली. कारण आम्ही सगळे ज्युनियर आहोत. त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचं वक्तृत्व हे अफाट होतं आणि त्यामुळे त्यांची उणीव निश्चितच भाजपला जाणवली. आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात परममित्र विलासरावांची पण उणीव जाणवली का? नाही, मला विलासरावची उणीव जाणवली, कारण ते काँग्रेसला जाणवली, कारण काँग्रेसला प्रवक्ताच नव्हता. मला जाणवली नाही, कारण मला विलासरावने कधीच लोकसभेला किंवा कुठल्याच निवडणुकीला मदत केलेली नाही. मी आणि ते मित्र होतो, परंतु मी त्यांना मदत किंवा त्यांनी मला मदत केलेली नाही. पण आम्ही जिवलग मित्र होतो हे निर्विवाद. आता बघूया ना 16 तारखेला काय होतं. नाही, निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होती आणि मुंडे पवारामध्ये सुद्धा होती. कारण काँग्रेस यावेळेला भाजप बरोबर होती? नाही, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच होती. नाही, पण आता आम्ही 6 जण घटक पक्ष महायुतीमध्ये आहात, तेच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अजून 7व्याला घ्यायचा का नाही असा विचार आम्ही अजून केलेला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी काल सांगितलं की पवारांना आम्ही 2 महिन्याची मुदत दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात.
यावेळेला सुद्धा मुंडेंनी माझ्याशी खूप वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना 2 महिने मुदत दिली होती, त्यामुळे मी सध्या शांत आहे. अशी परिस्थिती होती, आपण त्यांच्याशी संपर्कात होतो. त्याने फार काळ शांत राहू नये. मराठा आरक्षणाच्या बरोबर त्यांच्याशी मी संपर्कात होतो, ते माझ्याशी संपर्कात होते, कारण त्यांचा असा समज झाला होता की माझ्या विरोधामुळे आरक्षण मिळत नाही. तर मी आरक्षणाला पाठिंबा घोषित केला. त्याला म्हणलं चला आपण सरकारकडे जाऊ, मी तुमच्याबरोबर येतो आणि मी सांगतो की मी अडवत नाही. पण तरीसुद्धा त्यांना 2 महिने वेळ दिलेला आहे. मला वाटतं 1.5 महिना संपला आहे. बघूया 15 दिवसात काय होतं आहे ते. आमचं सरकारला मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत. नक्षलवादी हल्ला झाला तिथे शहीद जवानाला अंत्यविधीला आर राबायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पर्यटन दौऱ्यावर तिथे कोणच गेलं नाही राज्यात. नाही, पण नक्षलवाद हा एक मोठी समस्या आहे. त्याला सगळ्या देशांनी, सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या समाजाने मिळून त्याच्याविरुद्ध लढायला पाहिजे. त्याच्यावर मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही, कारण देशातल्या 300 जिल्ह्यामध्ये नक्षलवाद, आतंकवाद आणि नक्षलवाद हे देशाचे मोठे चॅलेंजेस आहेत आणि हे चॅलेंजेस सगळ्यांनी मिळून मीट आऊट केले पाहिजे. म्हणून मी सांगितलं की तिथे काही साधारण परिस्थिती नाही आहे. नक्षलवाद हा एक मोठी समस्या आहे. मी गृहमंत्री होतो, त्यामुळे एखाद्या ठिकाणी गेले वा न गेले म्हणून मी काही त्याच्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही. परंतु नक्षलवाद ह्या सगळ्यांनी मोडून काढला पाहिजे. सर, राष्ट्रवादी भाजप किंवा इंडियन जर पूर्ण बहुमत नाही मिळालं तर पवार 3री आघाडी आणि काँग्रेस. अरे, पांडुरंगाच्या मंदिरात असं वाईट कशाला बोलता मिळणार. एक